Welcome students in HM College Karad. Myself Pawar MA. My subject is Agriculture, Science and Technology. Last lecture we have to study genetic principle of seed production technology. Now today's lecture we start agronomic principle. Agronomic principle and their points. So, selection of suitable agroclimatic region. What is mean by agronomic principle? तर म्हणजे कृषी विषयक तत्वे जी असतात तर ती काय आहेत तर आपण या लेक्चर मध्ये बघणार आहे. नेक्स्ट, द व्हरायटी ऑफ प्रपोजल टू अ ग्रोन और प्रोड्यूसिंग सीड शुड हॅव अ सुटेबल क्लायमेट इज रिस्पेक्ट ऑफ टेम्परेचर, फोटो पिरियड, rainfall, wind velocity, etc. In a general region of moderate rainfall, temperature and humidity are suitable. म्हणजे जे वातावरण असेल, ह्युमिड कंडिशन जे असेल, क्लायमेट असेल ते काय असावं लागतं तर जे सीड प्रोडक्शन आपण जे सीड प्रोडक्शन करतोय त्यांना काय असायला हवं तर ते सुटेबल असायला हवं. नेक्स्ट, सीड प्रोडक्शन most crops require ample sunshine or moderate temperature for flowering and pollination. म्हणजे त्याच्यासाठी जे टेम्परेचर असेल किंवा सनशाईन जे असेल ते काय असावं लागतं रिक्वायर असावं लागतं गरजेचं आहे कशासाठी फॉर अ फ्लॉवरिंग अँड पॉलिनेशन. नेक्स्ट, द सीड प्लॉट शुड हॅव अ सुटेबल सॉइल स्ट्रक्चर and fertility characterized as required by crop. It should be free from volunteer plants and seed of weed and other crop plants. म्हणजे जे व्हॉलंटियर्स आहेत स्वयंसेवी जे प्लांट्स असतात ते कसं असायला हवं तर ते फ्री असायला हवं. जे फील्ड आपण यूज करणार आहे ते कसं असायला हवं तर ते स्वयंसेवी प्लांट्स वगैरे असतील त्या काय त्यांच्यापासून ते फ्री असायला हवं. नेक्स्ट पॉइंट आहे आयसोलेशन. Isolation mean अलगाव. नेक्स्ट, द आयसोलेशन डिस्टन्स फ्रॉम नेबरिंग फील्ड क्रॉप. म्हणजे जे बाजूच्या शेतामध्ये जे असणारे क्रॉप्स असतील त्यांच्यापासून कसं असायला हवं ते आयसोलेटेड फील्ड असावं. नेक्स्ट, ऑफ सर्टिफिकेशन स्टँडर्ड इन क्रायटेरिया क्रॉप्स as in hybrid maize time isolation is useful in nucleus breeder. Next, seed production, the isolation is provided by flowers bags. Isolation is also required during harvesting, threshing and seed handling to avoid mechanical mixtures. जे मेकॅनिकल मिक्सचर्स जे आहेत आपण बघितले होते पाठीमागच्या लेक्चरला मेकॅनिकल मिक्सचर्स अँड देअर रिमेडीज त्या ज्या आहेत थ्रेशिंग अँड हार्वेस्टिंगच्या वेळेस काय आहे तर गरजेचं आहे हार्वेस्टिंग, थ्रेशिंग अँड सीड हँडलिंग टू अवॉइड. हे अवॉइड करणं काय आहे तर गरजेचं आहे. नेक्स्ट आहे लँड प्रिपरेशन. Land preparation. Good land preparation is essential for proper crop growth and irrigation management. म्हणजे जे लँड प्रिपरेशन असेल जे आपण फील्ड काय करणार आहे तयार करणार आहे त्याच्यामध्ये वॉटरचं मॅनेजमेंट असणं गरजेचं आहे आणि ती सॉइल म्हणजे जे आपण क्रॉप घेऊ ते जे क्रॉप असतील ते हेल्दी क्रॉप्स त्याच्यामध्ये ग्रो होणं याच्यासाठी ती सॉइल व्यवस्थित आहे का ठीक आहे का हे बघणं काय आहे तर गरजेचं आहे. म्हणजेच लँड प्रिपरेशन इज इसेन्शियल टू प्रॉपर ग्रोथ ऑफ क्रॉप. नेक्स्ट, व्हरायटी.
variety the variety should suit of prevailing agroclimatic conditions. It should be a high yielder and possesses characteristics such as diseases, resistance, grain quality, etc. म्हणजे ज्या व्हरायटी आपण यूज करणार आहे त्या कशा असायला पाहिजेत तर डिसीज फ्री असायला पाहिजेत किंवा डिसीज रेजिस्टंट ग्रेन्स असले पाहिजेत. नेक्स्ट द व्हरायटी शुड सूट ऑफ प्रिवेलिंग ॲग्रोक्लायमॅटिक कंडिशन्स म्हणजे जे तुम्ही फील्ड यूज कराल त्याच्यामध्ये जे ॲग्रोक्लायमॅटिक कंडिशन कसं आहे त्याच्याशीच रिलेटेड काय केलं जातं तर व्हरायटी यूज केल्या जातात. नेक्स्ट आहे सीड. While buying the seeds, it should be seen that tag and seals of bags are intact and its validity period of expiry date is not over. The seed should be a appropriate class. म्हणजे जे तुम्ही सीड्स काय करणार आहे यूज करणार आहे ते कसे असायला हवेत त्यांची एक्सपायरी डेट आहे ती म्हणजे व्हॅलिड असली पाहिजे, एक्सपायर झालेले नसले पाहिजेत. त्यासाठी सीड सिलेक्ट करणं काय हेल्दी सीड काय करतो आपण सिलेक्ट करतो. हेल्दी ग्रेन्स असतील ते काय करत असतो सिलेक्ट करत असतो. म्हणजेच ते कसे असायला हवेत तर व्हॅलिड सीड्स असणं गरजेचं आहे. नेक्स्ट सीड ट्रीटमेंट. आता तुम्हाला माहिती आहे पाठीमागच्या 2 लेक्चरमध्ये आपण काय केलं होतं ट्रॅडिशनल क्रॉप आणि कमर्शियल क्रॉपमध्ये बघितलं होतं सीड ट्रीटमेंट म्हणजे जे वेगवेगळे क्रॉप तुम्ही घ्याल त्याच्यासाठी काय आहे तर सीड ट्रीटमेंट देणं गरजेचं आहे. म्हणजेच ते डिसीज फ्री होतील, त्याला कोणताही पेस्ट इन्सेक्ट लागणार नाही याची काळजी म्हणून आपण काय केली जाते तर सीडची ट्रीटमेंट घेतली जाते. द सीड शुड बी ट्रीटेड टू प्रिव्हेंट द अटॅक ऑफ सर्टन पेस्ट अँड डिसीजेस, इम्प्रूव्हिंग जर्मिनेशन, इन्क्रीजेस नायट्रोजन फिक्सेशन बाय लेग्युमिनस, ब्रेकिंग सीड डॉर्मन्सी इट्सेट्रा. म्हणजे आपण सीड ट्रीटमेंट का देतोय त्यांचा सीड डॉर्मन्सी ब्रेक करण्यासाठी एकतर काय केलं जातं सीड ट्रीटमेंट दिली जाते. त्या नायट्रोजन फिक्स करण्यासाठी त्यांना सीड ट्रीटमेंट दिली जाते. पेस्ट अँड डिसीजपासून त्यांचा बचाव होण्यासाठी काय केलं जातं त्यांना सीड ट्रीटमेंट दिली जाते. नेक्स्ट आहे इम्प्रूव्हिंग जर्मिनेशन म्हणजेच जे जर्मिनेशन असेल त्यांचं सीडचं कोणत्याही व्हरायटीज घ्या कोणतेही क्रॉप घ्या त्यांचं जे जर्मिनेशन असेल सीडचं ते म्हणजे त्याचे जर्मिनेशन इम्प्रूव्ह होण्यासाठी काय केलं जातं तर हे सीड ट्रीटमेंट दिली जाते. नेक्स्ट टाइम ऑफ सोईंग. नेक्स्ट पॉइंट इज टाइम ऑफ सोईंग. तर बघा टाइम ऑफ सोईंग पाठीमागच्या आपण जे क्रॉप्स वगैरे बघितले ट्रॅडिशनल क्रॉप्स कमर्शियल क्रॉप त्याच्यामध्ये प्रत्येक क्रॉपसाठी एक डिफरंट सीझन म्हणजे त्याला पर्टिक्युलर जो सीझन दिला असेल त्याच सीझनमध्ये काय केलं जातं तर ते क्रॉप ग्रो केले जातात. नेक्स्ट द सीड क्रॉप शुड बी सोन अँड इट्स नॉर्मल टाइम. However, certain changes in time to sowing need to be done for synchronization of parent and for preventing the incidence of certain pests and diseases. There should be a sufficient moisture in the soil and time of sowing which be helpful and proper germination. म्हणजे जर त्या सॉइलमध्ये मॉइश्चर कंटेंट असेल आणि त्या कोणतंही तुम्ही व्हरायटी घेतली असेल सीड घेतलं असेल त्याला प्रॉपर तो टाइम असेल तर काय केलं जातं सीड सो केलं जातं. आणि त्या सॉइलमध्ये जर सॉइल ती मॉइश्चराइज असेल तर त्याच्यामध्ये काय होतं तर जे सीड आपण घेतलेलं आहे ते काय होतं जर्मिनेट होतं. नेक्स्ट सीड रेट. सीड रेट बघा फॉर सीड क्रॉप लोअर सीड रेट desirable for having the convenience of and inspection of seed crop. म्हणजे सीड रेट जो असेल सीड रेट कशावरून ठरतो
जे त्याच्यामधून निघणारं यील्ड असेल, आता तुम्ही सोयाबीन घेतलं किंवा मँगो घेतलं तर पर टन पर एकर किती निघतंय याच्यावरून आपण काय करतो, त्याचं सीड रेट ठरवत असतो. म्हणजे त्याच्या व्हरायटीवरून काय केलं जातं तर त्याची सीड रेट ठरलेले असतात. नेक्स्ट, मेथड ऑफ सोईंग. मेथड ऑफ सोईंग. आता वेगवेगळ्या मेथडनी आपण काय केलं करतो तर सो करतो. ब्रॉडकास्टिंग मेथड असेल, ड्रिलिंग मेथड असेल, डिबलिंग मेथड असेल, या मेथडनी काय केलं जातं तर सीड सो केलं जातं. तर बघा, the seed crop generally sow in rows by mechanical seed drill. Broadcasting is a followed of thick sown crop and the seed is sown of proper depth of mechanical drilling. The seed of should be cleaned before use. म्हणजे जेव्हा तुम्ही ते मशीन यूज करत असता सीड सो करण्यासाठी, ते काय केलं जातं, नेक्स्ट जेव्हा तुम्ही कोणती व्हरायटी वगैरे काय करत असाल, सो करत असाल, त्याच्या आधी काय करून घेतलं जातं तर ते इट शुड बी क्लीन करून घेतली जाते. ब्रॉडकास्टिंग मेथड असेल, ड्रिलिंग मेथड असेल, डिबलिंग मेथड असेल, हे काय केलं जातं तर वेगवेगळ्या व्हरायटीसाठी, वेगवेगळ्या क्रॉपसाठी त्या मेथडनुसार काय केलं जातं तर ते सीड सो केले जातात. नेक्स्ट, the spacing between two rows should be sufficient, allow proper aeration and penetration of sunlight for hybrid seed production. Female and male parent lines are sown in proportion of 4.2 to 6.2. म्हणजे त्याचं प्रॉपोर्शन किती दिलेलं आहे, 4:2 to 6:2 एवढं काय दिलेलं आहे. तर जेव्हा हायब्रिड म्हणजे तुम्ही काय करत असता, ते ग्रो करत असता, तेव्हा काय केलेलं आहे तर त्याच्यासाठी जे लाईन स्पेसिंग जे आहे त्याचं प्रोपोर्शन किती दिलेलं आहे, 4:2 to 6:2. नेक्स्ट, डेप्थ ऑफ सोईंग. डेप्थ ऑफ सोईंग. आता सीडवरती काय आहे तर डिपेंड आहे, त्या व्हरायटीवरती डिपेंड आहे की आपण त्याची डेप्थ किती ठेवणार, ते प्लांट ग्रो झाल्यानंतर किती याच्यात पसरेल त्याच्यावरून काय केलं जातं तर त्याचा डेप्थ जो आहे तो ठरवला जातो. बघा, इट शुड बी सच द वुड अलो प्रॉपर इमर्जन्स ऑफ क्रॉप. इट डिपेंड्स ऑन साइज ऑफ सीड अँड टाईप ऑफ सॉइल. म्हणजे त्या एकतर सीडच्या साईजवरून डिपेंड केलं जातं किंवा जी ती सॉइल असेल, वेगवेगळ्या प्रकारची सॉइल असते, ब्लॅक सॉइल, रेड सॉइल, त्या जी सॉइल असेल त्याच्यावरून काय केलं जातं तर किती डेप्थ ठेवायची सोईंगची, पेरणीची किती डेप्थ ठेवायची हे काय केलं जातं तर ठरवलं जातं. नेक्स्ट, स्मॉल सीडेड व्हरायटीज आर सोन शॅलो बट बोल्ड सीडेड कॅन बी सोन अ लिटल deeper. The depth may be kept more sandy soil than into a clay soil. म्हणजे याच्यामध्ये काय केलं जातं, जी साईज सीडची साईज आहे त्याच्यावरून काय केलं जातं त्याची डेप्थ ठरवली जाते. नेक्स्ट आहे रैगुइंग. इट युजुअली डन ॲट व्हेजिटेटिव्ह प्री फ्लावरिंग स्टेज, फ्लावरिंग अँड maturity stage. In some crop, raging and sorting of ear heads is necessary to remove colored diseases of malformed ear heads to prevent all kinds of contamination, and it's the responsibility of seed producer. Seed producer म्हणजे रैगुइंग काय तर इट्स युजुअली डन ॲट व्हेजिटेटिव्ह प्री फ्लावरिंग स्टेज. कधी केलं जातं रैगुइंग तर व्हेजिटेटिव्ह प्री फ्लावरिंग स्टेज म्हणजे फुलं येण्याची आधीची जी प्रक्रिया असते त्यावेळेस काय केलं जातं रैगुइंग केलं जातं. फ्लावरिंग ॲट मॅच्युरिटी स्टेज किंवा फ्लावरिंग आल्यानंतर त्याची मॅच्युरिटी स्टेज येईपर्यंत काय केलं जातं तर ही डन केली जाते. नेक्स्ट, सप्लिमेंटरी पॉलिनेशन.
supplementary pollination. Artificial of supplementary pollination is necessary for the crops which are cross pollinated by insect. म्हणजे जे आर्टिफिशियल सप्लिमेंटरी पॉलिनेशन म्हणजेच काय तर आर्टिफिशियल पॉलिनेशन आपण करतो ते का गरजेचं आहे तर इन्सेक्टना क्रॉस पॉलिनेशन करण्यासाठी काय आहे तर ते गरजेचं आहे. हनी बीज आर केप्ट इन हाइव्स इन विसिनिटी ऑफ सीड क्रॉप. In sunflower crop, two adjacent flower heads and rubbed on each other of cotton cloth is tied on hand palm and moved in clockwise direction and pollination is thereby seed setting. It is a supplementary pollination. Next, weed control. Weed control. Production of high quality and quantity of seed depends on effective control of weeds. Weeds reduce the yield and also causes contamination by sheltering diseases and by their mixture in the crop seeds. म्हणजे जेव्हा आपण एखादा क्रॉप घेत असतो एखाद्या फील्डमध्ये तेव्हा काय त्याच्यामध्ये असणारे जे वीड्स असतील त्याच्यामध्ये असणारे जे डिसीज असतील ते काय करतात तर कंटॅमिनेशन करू शकतात. जे आपण क्रॉप घेतलेला आहे त्याच्यामध्ये काय होतं तर ते कंटॅमिनेशन होतं. हँड विडिंग, होईंग अँड यूज ऑफ हर्बिसाइड्स आर मेथड ऑफ वीड कंट्रोल. मग वीड कंट्रोल करण्यासाठी काय केलं जातं तर हँड विडिंग केलं जातं, होईंग केलं जातं किंवा हर्बिसाइड्स काय केले जातात त्याच्यामध्ये यूज केले जातात. प्रॉपर क्रॉप रोटेशन अँड यूज ऑफ क्लीन फॉलो लँड अँड सीड प्रोडक्शन ऑल्सो हेल्प्स इन चेकिंग वीड ग्रोथ. आणि काय केलं जातं तर हर्बिसाइड्स तर यूज केले जातात, होईंग यूज केलं जातं किंवा हँड विडिंग, नाहीतर काय केलं जातं तर त्याच्यासाठी प्रॉपर क्रॉप रोटेशन करणं गरजेचं असतं. नेक्स्ट आहे इरिगेशन. इरिगेशन बघा, एक्सेसिव्ह मॉइश्चर कंडिशन अँड प्रोलॉन्ग्ड ड्रॉट विल ॲडव्हर्सली अफेक्ट सीड प्रोडक्शन. म्हणजे जर एक्सेसिव्ह मॉइश्चर कंडिशन अँड प्रोलॉन्ग्ड ड्रॉट विल ॲडव्हर्सली म्हणजे जास्त प्रमाणात पाणी झालं किंवा एकदमच त्याच्यामध्ये पाण्याची कमतरता जाणवायला लागली त्या फील्डमध्ये तर काय होतं तर त्याच्यामध्ये सीड सेटिंगच्या वेळेस काय होतात तर म्हणजे अफेक्ट होतो, प्रॉब्लेम येतो. नेक्स्ट, सॉइल टाईप, सीझन अँड वॉटर रिक्वायरमेंट ऑफ क्रॉप डिसाइडेड टू टोटल क्वांटिटी ऑफ इरिगेशन्स. मग यासाठी काय करावं लागेल मग त्या सॉइल कोणत्या टाईपचे आहे ते बघणं गरजेचं आहे. नंतर जे क्रॉप आपण घेतले त्याला किती दिवसात पाण्याची गरज आहे हे आपल्याला माहिती करून घेणं गरजेचं आहे. अँड टाईम इंटरवल बिटवीन टू इरिगेशन टर्न्स अ सर्कल स्टेज ऑफ ग्रोथ इज ऑल्सो क्रायटेरियन फॉर शेड्युलिंग इरिगेशन्स. म्हणजे त्याच्यासाठी काय ठरवणं गरजेचं आहे तर एक क्रायटेरिया ठरवणं गरजेचं आहे की आपण किती पाणी त्याला द्यायचं आणि कधी द्यायचं हे त्याच्यामध्ये शेड्युलिंग काय करणं गरजेचं आहे ठरवणं गरजेचं आहे. नेक्स्ट आहे न्यूट्रिशन. न्यूट्रिशन बघा, प्रॉपर प्लांट न्यूट्रिशन इज इसेन्शियल फॉर गुड यील्ड्स अँड बेटर क्वालिटी ऑफ सीड. म्हणजे जर त्याला प्रॉपर न्यूट्रिशन भेटलं तर काय होतं तर ते जे सीड्स आहेत एकतर ते हेल्दी ग्रो होतात आणि गुड यील्ड अँड बेटर क्वालिटी ऑफ सीड्स. म्हणजे एकतर आपल्याला चांगलं यील्ड मिळतं आणि त्याची क्वालिटी जी आहे सीडची ती काय होते तर बेटर असते. नेक्स्ट, अलॉंग विथ प्रायमरी न्यूट्रिएंट्स लाईक नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, सर्टन सेकंडरी अँड मायक्रो न्यूट्रिएंट्स शुड बी अप्लाइड प्रॉपर क्वांटिटीज ऑफ राईट स्टेज ऑफ अ क्रॉप ग्रोथ. म्हणजे त्याच्यासाठी आपण जे NPK म्हणतोय नायट्रोजन, फॉस्फरस अँड पोटॅशियम हे योग्य प्रमाणात त्याला देणं गरजेचं आहे. आणि जे मायक्रो न्यूट्रिएंट्स आहेत ते सुद्धा काय केलं जातं तर त्याच्यात अप्लाय केले जातात. नेक्स्ट, इन्सेक्ट पेस्ट अँड डिसीज कंट्रोल. इन्सेक्ट पेस्ट अँड डिसीज कंट्रोल. तर त्या इन्सेक्ट अँड पेस्ट यांना पण कंट्रोल करणं काय आहे तर गरजेचं आहे.
effective control of all pests and diseases essential produces healthy crop. They should be controlled by using suitable insecticides and fungicides for seed treatment and spraying on crop. Rigging and diseased plants and earheads is also necessary. म्हणजे इन्सेक्ट अँड पेस्ट डिसीज कंट्रोल करण्यासाठी काय यूज केलं जातं, जे डिसीज आणि पेस्ट असतील त्यांना कंट्रोल करण्यासाठी काय केलं जातं, तर जे केमिकल्स आहेत ते काय केले जातात, इन्सेक्टिसाइड असतील, फंजीसाइड्स असतील ते काय केले जातात, त्यांना सीड ट्रीटमेंट दिली जाते किंवा त्या प्लांटवरती काय केलं जातं तर ते स्प्रे केलं जातं. नेक्स्ट आहे टाइम ऑफ हार्वेस्टिंग. टाइम ऑफ हार्वेस्टिंग. The exact time of harvesting is important in getting maximum seed yield with better quality. The optimum time is when a seed is fully matured and when seed is easily harvested and cleaned with minimum losses. The optimum moisture content is good indication of right time of harvesting. The period of time for which seed crop will remain proper harvesting varies with climatic condition and the nature of the crop. म्हणजे टाइम ऑफ हार्वेस्टिंग म्हणजे त्याचा एक तर हार्वेस्टिंगचा टाइम कधी असतो आपल्या लक्षात येतं. एक 3 ते 4 महिन्याचा क्रॉप असेल तर आपण काय करतो तर ते कधी हार्वेस्टिंगला हे आपल्या लक्षात येतं. म्हणजे त्याच्यामध्ये जे सीड्स आहेत ती फुल्ली मॅच्युअर्ड होतात आणि काय होतात तर ते आपल्या लक्षात येतं की ह्या हार्वेस्टिंगला आले आहे. आणि जर आपण ते हार्वेस्टिंगला आले त्याच्या याच्यामध्ये जर काय केलं आपण हार्वेस्ट केलं तर आपल्याला म्हणजे ग्रेन जे आहेत ते ग्रेन काय होतात, तो ऑप्टिमम टाइम ऑफ सीड फुल्ली मॅच्युअर्ड सीड इझिली हार्वेस्टेड. आणि म्हणजे त्याच्यामध्ये जे ग्रेन्स असतील सीड्स असतील त्यांचा लॉस होऊ शकत नाही जर आपण योग्य वेळी काय केलं तर ते हार्वेस्ट केले गेले. नेक्स्ट आहे मेथड्स ऑफ हार्वेस्टिंग. आता मेथड्स ऑफ हार्वेस्टिंग काय आहे तर त्याच्यासाठी थ्रेशर यार्ड असेल, हार्वेस्टिंग मशीन जे असेल ते काय केलं जातं तर यूज केले जातात. हार्वेस्टिंग अँड थ्रेशिंग ऑफ सीड क्रॉप इज डन मॅन्युअली बाय हँड ऑर बाय युझिंग मशीन्स. प्रॉपर केअर शुड बी टेकन अवॉइड मेकॅनिकल इंजुरी ऑफ सीड अँड टू अवॉइड मेकॅनिकल मिक्सचर इन सीड ॲट अ टाइम ऑफ हार्वेस्टिंग अँड थ्रेशिंग. म्हणजे एकाच वेळी आपण काय करायचं नाही तर हार्वेस्टिंगसाठी मेकॅनिकल मिक्सचर काय करायचं इथे आपल्याला अवॉइड करायचं आहे. पहिल्यांदा हार्वेस्ट केल्यानंतर दुसऱ्या वेळेस हार्वेस्टिंग करताना काय करायचं आहे ते मशीन जे आहे ते काय करून घ्यायचं आहे क्लीन करून घ्यायचं आहे. आणि हार्वेस्टिंग कसं केलं जातं तर थ्रेशिंग यार्ड असेल, हार्वेस्टिंग मशीन असेल किंवा हँडनी काय केलं जातं तर ते त्याचे सीड्स आहेत ते कलेक्ट केले जातात. नेक्स्ट आहे ड्रायिंग ऑफ सीड. Drying of seed of safe moisture limit is essential to keep the viability of vigor of seed intact. Care should be taken avoid mechanical mixing and keep the identity of seed lot intact. म्हणजे जेव्हा तुम्ही सीड ड्रायिंग ऑफ सीड जेव्हा सीड ड्राय करत असता त्याच्यामध्ये योग्य प्रमाणात काय केलं जातं तर त्याच्यामध्ये मॉइश्चर टिकून ठेवलं जातं का तर ते नेक्स्ट आपण काय करणार आहे जर्मिनेट करणार असतो. मग ते ड्राय करून काय केले जातात तर परत ते स्टोअर करून ठेवले जातात. नेक्स्ट आहे सीड स्टोरेज. फॉर शॉर्ट पिरियड स्टोरेज सीड केप्ट इन गनी बॅग्स ऑर सॅक्स इन गोडाऊन्स. म्हणजे कमी वेळेसाठी आपल्याला काय करायचं आहे तर त्या जे सीड्स असतील ते काय करायचे स्टोअर करून ठेवायचे आहेत. तर काय केलं जातं तर ते गनी बॅग्समध्ये किंवा सॅगमध्ये काय केलं जातं गोडाऊन्समध्ये ठेवलं जातं. ईच बॅग शुड बी लेबल्ड विथ नेसेसरी पर्टिक्युलर्स. म्हणजे प्रत्येक बॅगला काय करणं गरजेचं आहे लेबल करणं गरजेचं आहे. बॅग शुड बी सोक्ड विथ वुडन पॅलेट्स. बॅग शुड स्टॅक्ड ऑन वुडन पॅलेट्स. The storage structure should be a cool, dry and clean.
प्रॉपर प्रिव्हेंटिव्ह कंट्रोल मेजर्स शुड बी टेकन इन गोडाऊन्स अगेन्स्ट स्टोरेज पेस्ट अँड डिसीजेस. म्हणजे जिथं तुम्ही काय करणार आहे, स्टोअर करून ठेवणार आहे, ती जागा असेल ती काय केली जाते, ते तर क्लीन करून घेतली जाते. डिसीज आणि पेस्टचा त्याच्यामध्ये प्रादुर्भाव होणार नाही याची काय केली जाते, तर काळजी घेतली जाते. नेक्स्ट आहे लास्ट पॉइंट इज इन्फॉर्मेशन ऑफ व्हरायटी. इन्फॉर्मेशन ऑफ व्हरायटी म्हणजे आपण ज्या व्हरायटी यूज करतोय, कोणत्याही क्रॉपच्या असू देत, ज्या व्हरायटी आपण घेणार आहे त्याच्याबद्दल पुरेपूर माहिती घेणं काय आहे, तर गरजेचं आहे. डिटेल्ड इन्फॉर्मेशन रिगार्डिंग पेडिग्री अँड क्वालिटी ऑफ सीड इज गिवन लेबल अटॅच टू अ सीड बॅग. म्हणजे ज्या व्हरायटीचं जे एखादं सीड असेल तर तुम्ही त्या बॅगला काय करू शकता, लेबल करणं गरजेचं आहे. कोणत्या व्हरायटीचं आहे ते सीड हे तुमच्या लक्षात असणं किंवा त्याच्याबद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन घेणं काय आहे, तर गरजेचं आहे. नाऊ नेक्स्ट लेक्चर वी कंटिन्यू हायब्रिड सीड प्रोडक्शन ऑफ जवार.